तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा KT ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे 26 जानेवारी. तर 26 जानेवारीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर हा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 75 आहे साजरा केला जाणार आहे. आता चला, मी पण शाळेत जातो. आता रांगोळी पण मस्त घाले बहिणीने, बघा. आवडली तर लाईक प्लीज करा. तर आता चालता चालता मी तुम्हाला सांगतो शाळांचा पोहोचेपर्यंत 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट का म्हणजे 2 झेंडावंदन का साजरा होता ना आपल्या शालन का देशान तुम्हाला सांगतो. 1929 मध्ये 31 डिसेंबरला रविवारी नदीकाठी काँग्रेसचे अधिवेशन सुरू झाले. पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्षस्थानी होते. या अधिवेशनात 26 जानेवारी 1930 रोजी काँग्रेस अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकावला आणि पूर्ण स्वातंत्र्याचा नारा दिला. अधिवेशनात पंडित नेहरूंनी संपूर्ण स्वराज्यातला प्रस्ताव मांडला आणि सांगितले की जर ब्रिटिश सरकारने भारताला 26 जानेवारी 1930 पर्यंत वर्चस्व म्हणजे डॉमिनियन पद दिले नाही तर भारत स्वतःला स्वातंत्र्य घोषित करेल. काँग्रेसने 26 जानेवारी हा पूर्ण स्वराज्य दिवस म्हणजे स्वातंत्र्य दिवस पूर्ण घोषित केला आणि नेहरूंनी ही तारीख स्वातंत्र्य दिन म्हणून घोषित केली. तेव्हापासून 1947 पर्यंत स्वातंत्र्य दिन 26 जानेवारी रोजी साजरा केला जात होता आणि परंतु 1947 मध्ये 15 ऑगस्ट रोजी देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताला स्वातंत्र्याची नवीन तारीख मिळाली. मात्र 26 जानेवारी ही तारीख लक्षात ठेवणे काँग्रेस नेत्यांना आवश्यक वाटले म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. तर असा आहे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी का साजरा केला जातो. म्हणजे 26 जानेवारी का साजरा केला म्हणजे पहिला भारताने स्वतःला स्वातंत्र्य घोषित केला 26 जानेवारीला 1930 रोजी आणि अख्खा म्हणजे बरेच वर्ष त्याला गेली ना. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्याची तारीख भेटली म्हणजे 15 ऑगस्ट ही तारीख भेटली म्हणून तो लक्षात ठेवायला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा. आपली शाळेची फेरी पण प्रभात फेरी पण निघली. आता पोचलो मी. आपली प्रभात फेरी. वंदे भारत माता की भारत माता की. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा आता अशीच आम्ही पण पहिला बारका होतो, अशीच मस्त प्रभात फेरी काढायचो. आता अख्खे गावांची आता प्रभात फेरी आम्ही काढून घेऊ. नंतर शालेय पोरांचे भाषण त्या दाखवू. चला पटापट. वंदे वंदे वंदे. सर्वानुमते आजच्या ध्वजवंदनाचा मान हा नवनिर्वाचित या गावातील
सदस्य ममताताई दाभाडे यांना आपण तो देतोय आणि त्याचा त्यांनी स्वीकार करावा आणि त्यांना विनंती आहे की त्यांच्या शुभास्ते ध्वजवंदन होईल. तत्पूर्वी इथे माधवीताई आहेत, शिवाय विनोद डोकफुडे जे आहेत, शिवाय आपल्या कमिटीतल्या सगळ्या महिला भगिनी आहेत. त्यांना विनंती करेन की आपण आधी ध्वजाचं पारंपरिक पद्धतीने पूजन करून घेऊया. भारत वंदे भारत माता की भारत माता की वंदे वंदे. ध्वजवंदन झाल्यानंतर म्हणजे आपण करावी देणार राष्ट्रीय जगाला, मग राष्ट्रीय जनगणमन होणार. त्यानंतर आज मुंबई वाढवत आहे. वंदे भारत माता की भारत. एक साथ राष्ट्रगीत शुरू. जनगणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उत्कल तरंग तव शुभ नामे जाये तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय हे. हाथ नीचे. एक साथ ध्वजगीत शुरू. विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा. सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला वीरों को हर्षाने वाला मातृभूमि का तन मन सारा झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा शान नहीं सकी जाने पाए चाहे जान भले ही जाए विश्व विजय करके दिखलाए तब होए पण पूर्ण हमारा. झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा. भारत माता की वंदे. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा धन्यवाद. झेंडावंदन बिंदन झालं, फडकवून झाला आमचा झेंडा. आता आतमध्ये नाही, बाहेरच कार्यक्रम आहे. आता स्वागत गीत चालू आहे. सगळी पोरं स्वागत गीत ऐका कसं आहे. सर लावा लागले ना त्यांना लाईनीचे. असाच व्हायचा पहिला. मी बघ पोरं ऐकतच नाही किती काय झालं तरी. आम्ही पण असंच. आता यांचं स्वागत गीत आहे. Welcome to all of you. We welcome, 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 welcome to all of you. WCT welcome you. We are happy to see you. WCT welcome you. We are happy to see you. We welcome, 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 welcome to all of you. We welcome, 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 welcome to all of you. E for enjoy, educational meet. L for love to the people seek. We welcome, 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 welcome to all of you.
We welcome, 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 welcome to all of you. Come together with oneness, open-hearted and selfless. Come together with oneness, open-hearted and selfless. We welcome, 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 welcome to all of you. We welcome, 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 welcome to all of you. Thank you. Thank you. खरं तर कार्यक्रम भरपूर करायचे होते, परंतु तुम्हालाही सगळ्यांना कल्पना असेल की अचानक मराठा आरक्षणाची लाट सुरू झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रात 8 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा लोकांचं सर्वेक्षण 180 प्रश्नावली ऑनलाईन ती करायची आणि मग सगळ्यांना त्या ड्युटीला काढलेलं आहे. तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेतले 100% शिक्षक या कामाला लागलेले आहेत. त्यामुळे प्रॅक्टिस घ्यायला काल आम्हाला सोडलं. आत्ताही हा कार्यक्रम संपला की मी जाणार आहे पाच्छापूर, जांभिवली, दाभाड आणि सर जाणार आहेत कोनला. रविवार सुद्धा रिकामा नाही आहे. तहसीलदाराचे दर 2 तासाला अपडेट आहेत किती सर्वे झाला, कारण ते त्यांच्या आता गळ्याशी आलेलं आहे. तर त्यामुळे यावर्षी खरं तर कार्यक्रम करायची इच्छा असूनही कार्यक्रमाला पुरेसा वेळ मिळालेला नाही. आत्ता एक थोडासा बदल करून थोडासा आधी स्वागत समारंभ घेतोय, कारण त्यांना घाई आहे, थोडंसं त्या शाळेत सुद्धा जायचं आहे. आपल्या इथे उपस्थित नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या सन्माननीय सौ माधवीताई ललित मुकादम यांना विनंती आहे की आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा. काशी पाटील सर, आपण त्यांचं स्वागत करायचं. तसंच इथे उपस्थित राहिलेत, आमचा उत्साह वाढवला त्याबद्दल धन्यवाद. आणि त्यांना मी रजा देतो, त्यांना घाई आहे, त्या शाळेत सुद्धा त्यांना उपस्थित दाखवायचे. त्याचबरोबर त्यांच्याकडनं जी स्पर्धा आयोजित केली होती त्याची सुद्धा खूप सुंदर बक्षिसं इथे आलेली आहेत. त्याचा सौ ममताताई दाभाडे यांना विनंती आहे की आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. गीताताईंना विनंती आहे की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद डोपुडे यांना विनंती आहे की आपण येऊन आपण स्वागत घ्यायचं आहे. सर स्वागत करतील. आणि यानंतर वेळेची हे बघता मी विनंती करीन, प्रत्येकाचं नाव घेईन, परंतु सरांनी आणि मी अंगणवाडी ताईंना विनंती करणार आहे की आपण सगळ्यांच्या जागेवर जाऊन त्यांचं मनापासून पुष्प देऊन सुगंधी असं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. सर्व उपस्थितांचं स्वागत करण्याची सांगेल की इथं उभं राहून आता जेव्हा माईक मिळतो ना तेव्हा काय गंमत होते. एकदा माईक घ्या आणि समोर जेव्हा पब्लिक असेल ना तेव्हा बघा. त्यामुळे त्यांना आतापासून तयार करायचं आहे, कारण असं म्हटलं जातं जो बोलतो त्याची सालं पण विकली जातात आणि जो गप्प राहतो त्याची केळी पण तशीच राहतात. हे जग जे आहे ते आपण बघतो बोलणारच आहे. त्यामुळे आपल्याकडे नेतृत्व गुण असतात, कर्तृत्व असतं, हुशारी असते, पण आपण कुठेतरी सभाधीटपणात कमी पडतो, 4 चौघात बोलायला कमी पडतो आणि मग जे बोलतात ना तेच पुढे जात असतात. त्यामुळे ही सवय आपण आतापासून लावतोय. चुकलं तरी चालेल, पण समोर येऊन माईक हातात घेऊन बोललं पाहिजे. खरं तर माईक शिवाय आवाज येतो, पण मी मुद्दाहून माईकची सोय करतो का, तर माईक हातात असताना बोलता येणं हा आत्मविश्वास काही वेगळा असतो. मी टाळ्यांच्या रेषेत आमंत्रित करतो पूर्वा थापशी. खणखणीत आवाजात तिनं आपलं मनोगत व्यक्त करायचं आणि भाषण झाल्यानंतर 3 टाळ्या. कशा टाळ्या? गुड. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला आपल्या राष्ट्रीय प्रतीकांबद्दल सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही नम्र विनंती. माझे नाव पूर्वा जयंत थापशी, इयत्ता 4थी. 26 जानेवारी 1950 रोजी आपला भारत देश प्रजासत्ताक देश झाला. आपल्या राष्ट्राची 3 राष्ट्रीय प्रतीके आहेत. 1 राष्ट्रध्वज, 2 राष्ट्रगीत व 3 राजमुद्रा. 1 राष्ट्रध्वज. आपला राष्ट्रध्वज तिरंगी आहे. मधल्या पांढऱ्या पट्ट्यात अशोक चक्र आहे. 2 राष्ट्रगीत. आपल्या देशाचे राष्ट्रगीत जनगण मन आहे. ते रवींद्रनाथ टागोरांनी दिले आहे. 3 राजमुद्रा. सारना येथील 4 दिशेला 4 सिंह मुद्रा कोरलेला स्तंभ ही आपली राजमुद्रा आहे.
आपण आपल्या राष्ट्रीय प्रतीकांचा मान ठेवला पाहिजे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद. अतिशय छान पूर्वा. 3 टाळ्या. यानंतर टाळ्यांच्या विचारात मी आमंत्रित करतोय कुमार दानिश विजय भोये. दानिश खणखणीत आवाजात आपलं मनोगत व्यक्त करायचंय. अध्यक्ष महाशय व पूज्य गुरुजी वर्ग व इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी दानिश विजय भोये इयत्ता 4थी. आज मी तुम्हाला राष्ट्रध्वजाची आपल्या झेंड्याची माहिती सांगणार आहे. आपला राष्ट्रध्वज 3 रंगाचा आहे, म्हणून त्याला तिरंगी म्हणतात. सर्वात वरचा पट्टा केशरी रंगाचा आहे. केशरी रंग त्यागाचे प्रतीक आहे. मधला पट्टा पांढऱ्या रंगाचा आहे. पांढरा रंग शांतीचे प्रतीक आहे. खालचा पट्टा हिरव्या रंगाचा आहे. हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. मधल्या पट्ट्यात हिरव्या रंगाचे 24 आर्याचे अशोक चक्र आहे. त्याचा अर्थ 24 तास आपला देश प्रगती करीत आहे. आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान केला पाहिजे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय छान. बघा, त्यांनी सांगितलं आपला देश दररोज नित्य प्रगती करत असतो. मग देश जर प्रगती करत असला तर आपण काय करतो हे पण बघायला पाहिजे. आपण आपली प्रगती करतोय का? मग विद्यार्थ्यांची प्रगती म्हणजे काय, तर रोज नवीन काहीतरी आपण शिकतोय का? नवीन काहीतरी शिकणं म्हणजेच प्रगती असतं. त्यानंतर Respect the teachers, parents, and my dear friends. I am Manav Ganesh Ramte. Standard thus, Happy Republic Day. Republic Day is the very important day in our life. It is celebrated on 26th January with great joy and pride. India became republic on this day. Indian Constitution came into force. It is our national festival. On this day, Indian Constitution came into force. Republic Day teaches us to live in unity and peace. Thank you. Jai Hind, Jai Maharashtra. अतिशय छान, मनोक, आत्मविश्वासपूर्वक त्यांनी भाषण केलेलं आहे. टाळ्या 3 टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि या टाळ्यांच्या गजरात मी आमंत्रित करतोय कुमार कुणाल सांबरे. कुणाल यायचंय आणि आपलं मनोगत खणखणीत आवाजात आपल्या समोर सादर करायचंय. कुणाल सांबरे. Good morning everyone. My name is Kunal Bharat Samre. I study in 4th standard. Today we are celebrating our Republic Day. I wish you all a very happy Republic Day. On this day our Constitution came into effect. It is very important day in the history of India. We are proud to be an Indian. Thank you, Jai Hind. तर कौतुक आहे. खर तर जर सर्वे नसता आणि सर सुद्धा 20 दिवस ट्रेनिंगला होते, तेवढा वेळ नसता तर आपण नक्की सांगितलं होतं की सगळी मुलं इंग्लिशमध्ये भाषण केलं असतं. पण हे अवघ्या 2 ते 3 दिवसाची तयारी आहे आणि मुलं नक्कीच छान प्रगती करतील असा शाळेच्या वतीनं मला विश्वास आहे. यापुढे मी आमंत्रित करतोय स्नेहा देसले. स्नेहा नरेंद्र देसले. हसत हे छान आणि खणखणीत आवाजात बोलायचं. मी मुद्दा म्हणून हे बोलतो की त्यांना जर तणाव आला पाहिजे, टेन्शन आलं पाहिजे आणि त्या टेन्शन घेऊन ते व्यवस्थित बोलले पाहिजे. स्नेहा देसले. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाविषयी जे 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती. माझे नाव स्नेहा नरेंद्र देसले, इयत्ता 4थी. सर्वप्रथम मी आपणास प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देते. 26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक झाला. लोकशाही निर्माण झाली. आजच्या दिवशी संविधान लागू झाले. संविधान म्हणजे आपली राज्यघटना. राज्यघटनेत राज्यकारभार कसा करावा, कायदे कानून, आपले अधिकार, कर्तव्य दिले आहे. आपण कर्तव्याचे पालन केले पाहिजे. आपल्या संविधानाचा आदर केला पाहिजे. आपली लोकशाही मजबूत केली पाहिजे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. अतिशय छान. तिने काय सांगितलं, हक्क आहेत, हक्कांबरोबर आपलं कर्तव्य सुद्धा आहे, ते सुद्धा केलं पाहिजे. आज प्रजासत्ताक झाला याचा अर्थ काय झाला, तर आजपासून बरोबर 75 वर्षापूर्वी भारताचं संविधान लागू झालं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली मोठी देणगी म्हणजे भारताचं संविधान आहे.
आज संविधान म्हणजे काय मुलांना, तर तुम्हाला खूप किचकट शब्दात सांगण्यापेक्षा अतिशय सोप्या शब्दात तुम्हाला सांगतो. तुम्ही क्रिकेट खेळता सगळे, बरोबर की नाही? क्रिकेट खेळताना काहीतरी नियम असतात, बरोबर ना? एका ओव्हर मध्ये किती चेंडू असतात? 6 नसतात रे, एकच चेंडू असतो, 6 वेळा टाकला जातो. हा, एका ओव्हर मध्ये किती चेंडू असतात? 1. किती वेळा टाकला जातो? 6 वेळा टाकला जातो. आता ही वकिली भाषा, म्हणजे वकील जर झाला तर वकील सांगेल एका ओव्हर मध्ये एकच बॉल असतो, तो 6 वेळा टाकला जातो, 6 बॉल नसतात. तर खेळाचे नियम असतात, आउट होण्याचे नियम असतात, 4 असतात, 6 असतात. जर खेळाला नियमच नसता तर मॅच झाली असती का? काहीच नियम नाही, काय आउटचा नियम नाही, 4चा नाही, 6चा नाही, खेळायला मजा आली असती? तसंच इतका मोठा जर लोकशाही देश चालवायचा आहे तर याला काहीतरी नियम पाहिजे. देश चालवण्यासाठी काहीतरी नियम पाहिजेत. हे नियमांचं पुस्तक जसं खेळाचे नियम आहेत तसं इतका मोठा देश आणि विविध भाषा. प्रत्येक तुम्ही बघा, साऊथला गेलात तर तिकडल्या सगळ्या भाषा वेगळ्या, नॉर्थ ईस्टला मणिपूर, आसाम, इम्फाल तिकडल्या भाषा वेगळ्या, उत्तरेतल्या भाषा वेगळ्या, आपली भाषा वेगळी, गुजराती वेगळी. इतक्या भाषा बोलणारी लोक, इतक्या विविध धर्मांची लोक, इतक्या चालीरीती, इतक्या परंपरा, इतकं सगळं विविधता असताना सगळ्यांना एकच सूत्रात जर काय बांधून ठेवत असेल तर ते म्हणजे संविधान आहे. आपण भारतीय या नात्याने या संविधानाशी बांधील आहोत आणि म्हणून त्यांनी सांगितलं आपल्याला हक्क आहे, आपल्याला बोलायचा हक्क आहे, आपल्याला चांगलं जगण्याचा हक्क आहे, फिरण्याचा हक्क आहे, आपलं मत मांडण्याचा हक्क आहे. पण या हक्काबरोबर आपली काही कर्तव्य देखील आहेत. तर कर्तव्य काय आहेत? मुलांचं कर्तव्य काय? तर अभ्यास करणं, खेळण्याबरोबर अभ्यास करणं हे आपलं कर्तव्य आहे. गावाचं कर्तव्य काय? आपलं गाव स्वच्छ ठेवायचंय, आपलं गाव आपल्याला स्वच्छ ठेवायचंय. ते का ठेवायचंय ते यापुढे एक नाटक, एका भाषणानंतर एक छोटंसं पथनाट्य आहे ते सुद्धा येणार आहे. तर गाव स्वच्छ ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्याला नळाद्वारे पाणी मिळालं पाहिजे, आपला हक्क आहे, पण त्या पाण्याचं आपण बिल वेळेवर भरलं पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. आपल्याला लाईट आपल्या घरापर्यंत, पाड्यापर्यंत आपल्याला लाईट मिळालीच पाहिजे, हा आपला हक्क आहे. पण मिळालेली लाईट, वापरलेल्या लाईटचं बिल आपण वेळेवर भरलं पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून तिने भाषणात सांगितलं हक्क जसं आहे तसं कर्तव्य देखील आहे, त्याचं पालन करूया. शेवटच्या भाषणाला मी आमंत्रित करतोय, लास्ट बट नॉट लिस्ट, कुमारी देविका विनोद डोकफोडे. देविका देविका देविका, टाळ्या एकदा देविकासाठी. त्यानंतर एक छोटंसं नाट्य. पाटील सर, या नाटकानंतर मग मुलांना त्या आत घेऊन जा ज्यांना ते कॉस्ट्युम करायचे त्यांना. देविकासाठी एकदा जोरदार टाळ्या. कसं वाटते देविका? छान. अध्यक्ष, महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाविषयी जे काही 2 शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती. माझे नाव देविका विनोद डोकफोडे, इयत्ता 3री. सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देते. 1950 रोजी भारत प्रजासत्ताक झाला. आजच्या दिवशी संविधान लागू झाले. संविधान म्हणजे राज्यघटना, राज्यकारभार कसा करावा, कायदे कानून, एवढे बोलून मी माझे भाषण संपविते. जय हिंद. छान देविका. आणि मी जे सांगितलं तुम्हाला की आपली कर्तव्य काय, तर आपलं एक कर्तव्य काय आहे हे आपल्या छोट्याशा नाटिकेद्वारे मुलं दाखवतात. चला या. नको ग बाई, रोगराई नको ग बाई, रोगराई नको ग बाई, रोगराईची पीडा जाई, पण स्वच्छता हवी ग बाई, रोगराईची पीडा जाई, पण स्वच्छता हवी ग बाई. हो, स्वच्छता कशाची? स्वच्छता घराची, स्वच्छता दाराची, स्वच्छता रस्त्याची, स्वच्छता गावाची, स्वच्छता गटाराची, स्वच्छता शौचालयाची, स्वच्छता शरीराची आणि मनाची सुद्धा. पण एवढी स्वच्छता हवी कशाला? वोट दुखणार नाही तर
जेवणाबरोबर पोटात जातात. म्हणून म्हणतो रोगराईची पीडा जाई पण स्वच्छता हवी ग बाई. रोगराईची पीडा जाई पण स्वच्छता हवी ग बाई. हो. अतिशय सुंदर, अतिशय कमी वेळात त्यांनी चांगला संदेश. मुलांना कळला तुम्हाला? तुमच्यासाठी आहे. हात कधी धुवायचे? कधी धुवायचे हात? जेवणा आधी आणि सगळ्यांनी हात स्वच्छ धुवा. आपण ते करत नाही आणि म्हणून आपल्या पोटामध्ये कायम जंत असतात, पोटदुखी असते. निम्मे आजार 90% आजार हे पाण्यातून, दूषित पाण्यातून, रोगजंतूंमुळे होतात. लक्षात ठेवा. त्यामुळे जर तुम्ही 2 वेळा स्वच्छ हात धुतले, जेवणाच्या आधी, जेवणाच्या नंतर, शौचालयातून आल्यानंतर जर हात स्वच्छ धुतले तर तुमचे 50 ते 60% आजार तुम्हाला होणार नाहीत. चला मुलांनो पुढचे सर, मुलांना बोलवा. जमेल तेवढा इथे या एका दिवसात सादर केला. हे काल कॉस्ट्युम बनवले, काल तू काय बोलला? गाजर यो बनला हत्ती, यो मागचा, यो काय तर असा कॉस्ट्युम नक्की मजा येईल. बघा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आवडली तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. अशी तयारी असते सर. आम्हाला तर काय असं तर बनवलाच नाही शेवटी. आता बघा मजा येईल खूप. खरं 1 दिवसाची तयारी आहे, पण त्यांना आत्मविश्वास यावा म्हणून आम्ही हे केलेलं आहे. कदाचित ते चुकतील तरी त्यांना मोठ्या मनाने तुम्ही माफ करा. एकच दिवस कालच्या काल त्यांना दिलेला आहे. कालच्या काल त्यांचे ते प्रॉप पुठ्यापासून आपण बनवलेले आहेत. एकदा कौतुक करूया त्यांचं सगळ्यांचं. हे छान, जोरदार टाळ्या. या कोणी ते पहिली? जी काकडी झाली होती ती म्हणते आय एम स्लिम, आय एम टेस्टी. व्हेरी गुड. I am tomato. I am red. I am tasty. व्हेरी गुड. थँक्यू. Thank you. आय एम टोमॅटो, आय एम रेड अँड टेस्टी. ही कालची तयारी लक्षात घ्या. काल दुपारी त्यांना दिलेलं आहे आणि सरांनी हे प्रॉप बनवलेले आहेत. मोठ्याने बोलायचं. Hi, I am cabbage. I am tasty. I am green. Thank you. व्हेरी गुड. आय एम ग्रीन. येस, ये पुढे. Hi, I am onion. I am red. You cry if you cut me. व्हेरी गुड. जर तुम्ही मला कापाल तर तुम्ही रडाल असं तो सांगतोय. ओनियन. व्हेरी गुड. Hi, I am red. I am apple. I am red. I am sweet. Thank you. येस, आय एम ऍपल, आय एम स्वीट. येस, मनीषा. Hi, बोल. I am fish. Live in water. Thank you. व्हेरी गुड. अरे बाप, अरे बाप. काय झालं? काय झालं? आता ओळखा. Hi, I am carrot. I am red. Orange. Thank you. जेवढी मेहनत घेतली तेवढं बोललं नाही होत तू नका. येस. अरे वा 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 वा. I am butterfly. I am colorful. सगळ्यांनी समोर एक फोटोसाठी आहे आहे आहे. Hi, I am elephant. I am big. I am one tongue. I am
थँक यू. बाय बाय. या सगळ्यांनी पुढे या फोटोला. सगळ्यांनी पुढे एकत्र या. एकत्र या एकदा फोटो काढूया. या छान छान या समोर या. ही 1 दिवसाची म्हणजे अर्ध्या दिवसाची तयारी आहे. समोर पायऱ्यांवर उभे ना. पायऱ्यांवर काही जण छोटे. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा चला मुलं. विजय भोये या. दानिश हा बक्षीस. शाबास. टाळ्या. आशीर्वाद घ्यायचे. हा 4था क्रमांक सुद्धा विभागून आहे. 4था क्रमांक ताई या पुढे. स्नेहा नरेंद्र देशला. धाव पटापट. तिकडनं बक्षीस अगदी स्टिकर लावून अगदी छान नियोजन करून आलेले आहे. 4था क्रमांक विभागून दिला आलेला आहे. या ताई पुढे. 4था क्रमांक लावण्य रविकांत पडवळे. या विनोदजी. तृतीय क्रमांक 3 नंबर पूर्वा दाबशी. पूर्वाला ऐकलं मी. ऐकलं मग सगळ्यांनी भाग घ्यायचा. कुठल्याही स्पर्धेत बक्षीस मिळतात. या पिंटे भाऊ या. द्वितीय क्रमांक कुणाल भरत सांबरे. टाळ्या जोरात. कुणाल या. या. प्रथम क्रमांक हर्षाली प्रवीण पडवळे. त्यानंतर सहभागी ज्यांनी निबंध आणि चित्रकला स्पर्धेत भाग घेतलाय त्यांनी यायचंय. एकेकाने रांगेने यायचं. एक या. चित्रकला आणि निबंध स्पर्धेत भाग घेतलेले या ना दादा. पण बसू शकलो असतो पण वेळच मिळाला नाही. एक मराठा लाख मराठामुळे सगळा गोंधळ तो सुरू आहे. मुंबईच्या दाराशी जरांगे पोहोचलेले तुम्ही भाषणात टीव्ही मध्ये बघितलं असेल. आणि त्यामुळे सरकारची पळापळ सुरू आहे. त्यामुळे सगळे सरकारी कर्मचारी अगदी महानगरपालिकेतले क्लार्क पासून साहेब पासून सगळे सर्वेक्षणाच्या कामाला उतरलेले. हा असं तुम्ही त्या युट्यूबवर ते कायम राहतं. आयुष्यभर राहतं. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. अनुदानाने आमच्याकडनं बोलण्यात काही चूक झाली असेल, कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि आजचा आपला कार्यक्रम छान संपन्न झालाय असं मी जाहीर करतो. असेच शाळेत कधीही येत राहा. तुम्हाला काही अडचण असली तरी या. आम्हाला काही विचारायचं असलं तरी सुद्धा या. गावामध्ये पायगावच्या नेत्रा लाड मॅडम सर्वेला येतील. त्यांना देखील मदत करा. त्यांच्यासोबत जर कोणी फिरलं पटापट नावं सांगायला तर त्यांचंही काम हलकं होणार आहे. पण खूप मोठा एरिया प्रत्येक शिक्षकाला दिलेला आहे. सगळ्यांनी खाऊ कचरा. तर आता चाललो. झेंडावंदन झाला. मस्त केला झेंडावंदन. म्हणजे आम्ही जेव्हा शाळेत होतो ना तेव्हा जे शिक्षक होता ना उसा पण आम्हाला इंग्लिश येत होता. गावात गेलो इंग्लिश
गाव म्हणजे इथून 4थीपर्यंत येतं चालू आहे. गावात 4थी 1ली ते 5वीपर्यंत 7वीपर्यंत आहे. म्हणजे इथं आम्हाला जरा कोणी इंग्लिश शिकवायचं काय. तर हे सर आहेत ना पोरांना इंग्लिश भाषण करतात, बरा वाटतंय बघून जरा. तर असं जवळ एक शिक्षक असतात ना एकदम भारी असतात. अर्धा असताना ते काय. तर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहा. वंदे मातरम, भारत माते की जय.